वर्मा आणि आपण सगळे पाहता टेकिंग ऑफ यूथ शोध गावकी। सध्या आम्ही यावेळी फुलपाडा परिसरात उपस्थित आहोत। आज इकडे बहुजन विकास आघाडीची कोर कमिटी मीटिंग ठरवण्यात आलेली आणि कोर कमिटी मीटिंग म्हणजे स्थानिक जे पण कार्यकर्ते आहेत त्यांना सर्वांना बोलून घेतला होता। इकडचे वरिष्ठ माजी नगरसेविका वरिष्ठ कार्यकर्ते सर्वांच्या वतीने कार्यकर्त्यांना एक संवाद साधला आणि संवादमध्ये सांगितलेलं आहे की जे पण आता उरलेले दिवस आहे निवडणूक लागलेली आहे त्या अनुषंगाने सर्वांना काम करायचं। पण एक मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होतो का एंडमुळे सर्व कामं करायला काय लागतात। त्याच्या अगोदरची पण गोष्ट केली बहुजन विकास आघाडी गेले 35 वर्षापासून काम करत आहे। त्याला दिवसाची काळ नाही कारण की ते 365 दिवस काम करणारा पण नाही। पण आता सध्या सर्व वरिष्ठांचं एक पर्सनली त्यांचं सांगण्यात आलं की यावेळी त्यांचा विरोधक आहे तो पण स्ट्रॉंग आहे आणि यावेळी काहीतरी चित्र वेगळं असतो। आम्ही त्यांच्याकडे थेट संवाद करणार आहे तर पूर्ण काय गोष्ट आहे आणि कशा प्रकारे त्यांचं नियोजन आहे। नमस्कार, तुम्ही या परिसरातले वरिष्ठ म्हणजे कामं करतात, भरपूर वर्षापासून तुम्ही कार्यरत आहे आणि अनुभव पण आहे। यावेळी काहीतरी चित्र वेगळं आहे, काय सांगायचं? बहुजन विकास आघाडी पहिलं आणि बहुजन विकास आघाडी सांगितलं 365 लोकांमध्ये राहणारी आहे ना। आम्ही असं नाही की बाबा आम्ही आज आले आहेत आणि आज काम करतो। लोक फुलपाड्यातली लोक पण 365 दिवस आमच्या संपर्कात असतात आणि आम्ही त्यांच्या संपर्कात असतो आणि लोकांची कामं पण आम्हीच करतो। ते तुम्ही बघितलं असेल आता 5 वर्षापर्यंत महानगरपालिकेत प्रशासन नाही आहे। जेव्हा पाण्याचे प्रॉब्लेम झाले लोक कोणाला सेवा मारतात बहुजन विकास आघाडीच्या आणि आता पाणी आलं तर त्याचा श्रेय घ्यायला लोक येतात पुढे मारून वरतून इकडून तिकडून बेडकासाठी। पण आता बघितलं तर दादा कसं माहिती आहे का गेल्या लोकसभामध्ये चित्र वेगळं होता आणि जे विरोधक आहेत त्यांची लीड म्हणजे भरपूर मोठ्या प्रमाणात 70,000चा मोठा लीड त्याला समोर जाणं म्हणजे जो लीड होता तो लोकसभेत होता। लोकसभेत तुम्ही 2014 इलेक्शन बघितलं असेल मोदीची लहर की आपण 2014ला पण आपला खासदार 2009 ते 2014 पर्यंत आपले खासदार होते। 2014ला लोकसभेला आपण 2 नंबरला होते तेव्हा म्हणजे महाविकास आघाडीवर लढले तर 2 नंबरला होते। किती मतं होती त्यानंतर परत तुम्ही 2014ला विधानसभेची निवडणूक 3 आमदार निवडून आले। 2019ला विधानसभेची तुम्ही निवडणूक लोकसभेची निवडणूक बघून तेव्हा पण ते लोक लिडिंगला होते। परत 2000 विधानसभेची निवडणूक तेव्हा पण आपले 3 आमदार निवडून आले। लक्षात ठेवा कसं आहे लोकसभेचा विचार करतात ते केंद्रीय नेतृत्व आणि लोक आम्हाला सांगतात की काही स्थानिक पार्टी आहे ते आपण एक व्यवस्थित केलं ना पण केंद्रात लोकांना मोदी पाहिजे किंवा राहुल गांधी पाहिजे या 2 उद्देशाने लोकांनी लोकसभेला मतदान केलं। ठीक आहे ते लोकसभेला मतदान करतात आणि विधानसभेला इकडे स्थानिक लोक सर्व बहुजन विकास आघाडी बरोबरच असतात बरोबरच असतात। आपल्यावरती मोठं दायित्व सुद्धा आहे यावेळी सुद्धा कारण की आमदारकी निवडत आणि त्यानंतर तुम्ही स्वतः नगरसेवकच्या पदावर तुम्ही येणार त्यासाठी तुमची जबाबदारी जास्त असेल विधानसभेमध्ये लक्षात ठेवा। आपल्याकडे नगरसेवक हा आपल्या ज्यांना तिकीट देईल तो नगरसेवक बरोबर आहे आणि तो त्याच्या हिशोबाने काम करेल पण विधानसभेची जबाबदारी सर्वांवर आहे। स्थानिक लोकांचा कौल तुमच्या साईडने जास्त प्रमाणात आहे पण विधानसभेचे आपण त्या विधानसभेच्या महापालिकेच्या इलेक्शन आहे सध्या आपण विधानसभेच्या बद्दल बोलू। आपले आपण जे पण उमेदवार आहेत आपले जे उमेदवार आहेत बहुजन विकास आघाडीचे हे यावेळेस पुन्हा एकदा गेल्या वेळेस तुम्ही बघितलं असेल प्रदीप आणि भारतीय जनता पार्टी एकत्र होते ते एकत्र लढत होते आणि आम्हाला जवळजवळ 1,70,000 मतं मिळाले आणि त्यांना 1,05,000 आम्ही जवळजवळ 45,000 गेल्या वेळेस 2021 यावेळेस तर शिवसेना उद्धव ठाकरेचे 2 गट झालेले आहेत बरोबर आहे। राष्ट्रवादीचे 2 गट झालेले आहेत त्याच्यामुळे मतं फुटलेली आहेत आणि बीजेपी वेगळी लढणार आहे। जेव्हा मतं ते एकत्र होतं मग त्यांची मतं त्यांना एकत्र होताना त्यांना 1,05,000 मतं मिळालेली। आम्ही आज ते लोक ठीक आहे आमची मतं आम्हाला मिळणार 100% मिळणार त्यांच्या मतांमध्ये डिवायडेशन आहे। आजपर्यंत तुमचं मीटिंग कोर कमिटी मीटिंग आहे मीटिंग चालू झालेली आहे कार्यकर्त्यांनी संवाद चालू केलेला आहे संवाद चालू केला आहे सर्व कार्यकर्त्यांना जे पण आपण मीटिंग दिलेली आहे त्याच्या हिशोबाने सर्व लोकांशी संपर्क चालू झालेला आहे। आणि संपर्क म्हणजे बघा आघाडीचा कार्यकर्ता 365 दिवस त्याच्यामुळे तुम्ही बोलतात बरोबर आहे पण तसंच ते कार्यकर्त्यांना पण थोडंसं 4
करावं लागते. त्याच्या हिशोबाने आज सुरुवात आहे. आपले ज्येष्ठ मार्गदर्शक यांच्या मार्गदर्शनाखाली आपण आज पुढचं पण म्हणजे आपली सगळी विधानसभा या एरियाच्या त्याच्या हिशोबाने आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व काम करणार आहोत. बघितलं हे होते निषाद चोरके जे इकडचे युवा समाजसेवक आहेत त्यांच्यावरती जास्त दायित्व आहे, कारण की ते नेहमीप्रमाणे ह्याही वेळी त्यांना काम करायचं आहे. तर ते आमच्याबरोबर उपस्थित मान्यवर वरिष्ठ नगरसेवक विलासबंधू चोरके आहेत, कारण की त्यांचा पण इकडे या मुलाचा वाटा असतो ह्या प्रभागात, कारण की ह्या प्रभागात भरपूर वर्षापासून काम करत होते. पहिलं शिवसेनेत होते, त्यानंतर बहुजन विकास आघाडीबरोबर त्यांनी काम केलं आहे. बंधू काय सांगतात, सध्याची परिस्थिती वेगळी आहे आणि जे चर्चा चालू होती 15 दिवस अगोदरपासून तर इकडे तुमचे वरिष्ठ राहणार परत येणार, पण सध्या ते क्लिअर झालेलं आहे, फक्त त्यांनी माघार घेतली, त्यावरती काय सांगतात? आले बदल छट गए हट गए मैंने बता दिया. एक खेळी होती असं समजून जायचं. त्या आलेला छोटासा पाण्यावर आलेला बुडबुडा होता असं समजायचं आणि विसरून जायचं. काल ते आमच्या जोडीला होते, आता आहेत आणि उद्या ते आमच्या जोडीलाच राहते. कारण कार्यकर्त्याचं मनाची संभ्रम होता, कुठे ना कुठे कोणाला साथ द्यायची नक्की, आणि काय कार्यकर्त्याला तुम्ही काय सांगा? बरोबर आहे. कार्यकर्ता हा कोणाची तरी मागे एकाच्या निष्ठा असेल त्याची, आणि निष्ठा ज्या वेळेला हातातून जाते त्यावेळेला थोडा विचलित होतो. तसा कार्यकर्ता थोडा विचलित झाला, पण त्या कार्यकर्त्याला पक्का विश्वास होता की हे होणार नाही. आणि याचे नेते आहेत जितेंद्र ठाकूर, आमदार आहेत क्षितेश ठाकूर आणि सर्व जे लीडर आहेत त्या नाना असतील, हा पक्ष 24 तास जनतेच्या जोडीला असतो. फक्त शासकीय आणि राजकीय कामासाठी नसतो, तो सुखादुःखात असतो, तो त्यांच्या अडीअडचणीत असतो, त्यांच्या आर्थिक परिस्थितीला हातभार लावणारा असतो, त्यांच्या मुलाबाळांना कपडा लत्ता शाळेचे ड्रेस ह्या इत्यादी गरजा पुरवण्याचं काम हा माझा पक्ष, हा आमचा पक्ष, हा जनतेचा पक्ष करीत असतो. त्यामुळे लोकसभेची निवडणूक एका वेगळ्या वळणावर झाली, आता होणारी विधानसभेची निवडणूक एका वेगळ्या वळणावर आहे. लोकसभेसाठी दिल्लीत कोणाला नेलं पाहिजे याचा माणूस विचार करतो सर्वसाधारण, आणि राज्यामध्ये मला कोण पाहिजे, माझ्या शेजारी राहणारा पाहिजे, माझ्या तालुक्यात राहणारा पाहिजे याचा विचार करतो. आणि लोकांना माहिती आहे असं म्हणून एकमेव आहे जितेंद्र ठाकूर आणि एकमेव पक्ष आहे बहुजन विकास आघाडी. कार्यकर्त्यांना शेवटचं प्रश्न, काय आवाहन करणार, कशा प्रकारे कामाला लागायचं? कार्यकर्त्यांना मगाशीच आवाहन केलं ना, थोडा संघर्ष करावा लागेल, इतर वेळेपेक्षा जास्त प्रमाणात या ठिकाणी काम करावं लागेल, मतदारांना भेटावं लागेल, त्यांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्या काय समस्या त्या जाणून घ्याव्या लागतील, विराट शहराच्या समस्या काय, संपूर्ण वसई तालुक्याच्या समस्या काय, भोईतर मतदारसंघाच्या समस्या याच्यावर ज्या ज्या ठिकाणी मात करते त्या ठिकाणी मात करण्याची आश्वासनं द्या, खोटी वचनं नको, आणि त्या बाबतीत ती वचनं पूर्ण करण्याचं काम येणाऱ्या ह्या निवडणुकीनंतर निश्चितपणे केलं जाईल. आणि अशी कित्येक कामं केली ते आता मगाशी निषादने सांगितलं, वारंवारती बोलण्याचे काय काम नाही, काय करणार आहेत हे जनतेला स्वतः लोकनेते जितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं. जसे काय आता उड्डाणपुलाची गरज आहे शहरात, आता हे उड्डाणपूल होणार आहे, तो 3 ते 4 ते 2 आता सुरू होती. पाण्याचा प्रश्न मी म्हटला, दहेरजा एवढं मोठं धरण आपण विकत घेतलं, अजून कुठल्या महानगरपालिकेने कुठली धरणं विकत नाही घेतली, ते आपल्या महापालिकेने घेतलं. त्यामुळे ती काय जादूची कांडी नाही जितेंद्र ठाकूरकडे, आणि आम्ही सत्ताधारी पक्षात पण नाही, आम्ही आमचा स्वाभिमान ठेवून, आमचे नेते आमचा स्वाभिमान ठेवून त्या ठिकाणी सपोर्ट करतात. कारण की शेवटी आमच्या तालुक्याची, आमच्या मतदारसंघाची पण कामं झाली पाहिजेत. प्रत्येकाची शत्रुत्व घेऊन राजकारणामध्ये चालत नाहीत. राजकारणामध्ये कोणी कुणाचा कधी काळ शत्रू नसतो आणि कधी काळ मित्र नसतो. त्यामुळे आमचा पक्ष काल पण स्वतंत्र होता, आज पण स्वतंत्र आहे, उद्या पण स्वतंत्र आहे. आणि आम्ही दबाव तंत्राचा वापर करून, आमच्या 3 मतांचा वापर करून सरकारकडून कामं करून घेणारच ही काळ्या दगडावरची पांढरी रेख आहे. धन्यवाद बंधू. हे होते विलासबंधू चोरके, नगरसेवक होते, इकडचे वरिष्ठ नगरसेवक आहे, आणि त्या सर्व गोष्टीवरती एकच सामोरं येतो का सध्याची परिस्थिती अशी आहे का आता उरलेले जेवढे पण दिवस आहेत त्यांच्यावरती बहुजन विकास आघाडीचे सर्व स्थानिक कार्यकर्ता चांगल्या प्रमाणे कामात लागतील, आणि जे जे मतदार, जे इकडे मतदार राजा बोलला जातो त्यांच्या घरापर्यंत पोहोचून बहुजन विकास आघाडी तसे लोकनेते जितेंद्र ठाकूरनी अनेक वर्षापासून केलेली कामं त्याचा उल्लेख करून त्यांना जाणून देणार, आणि येणारा विधानसभा ते आता जे लीड प्रमाणे 70,000 विरोधी काय त्यांना बाद करून ते मोठ्या प्रमाणात विजयी होऊ शकतात अशी त्यांनी आश्वासन दाखवलं. आता बघण्यासारखं असेल तर येणाऱ्या विधानसभेमध्ये कोण कोण विजय होतो आणि कोण प्रभाव होतो. मी अजय वर्मा, कॅमेरामॅन चंदन ठाकूर सोबत, वसई विरार.